फुलंब्री शहराच्या विकासात सुहास त्र्यंबकराव शिरसाट म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके सुहास भाऊ यांचे भरीव योगदान राहिले आहे. ग्रामपंचायतचे सरपंच ते नगरपंचायतचे नगराध्यक्ष असताना सुहास भाऊंनी फुलंब्रीत पायाभूत नागरी सुविधा उभारून शहराचा चेहरा मोहरा बदललाय. यातील सर्वात महत्त्वाचे काम म्हणजेच फुलंब्रीतील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत घरकुल योजना पोहोचवणं. हे त्यांच्यासाठी फक्त एक काम नव्हतं, तर एक जबाबदारी आणि स्वप्न होतं. आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. सुहास भाऊंनी हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी दिवस रात्र एक केले. प्रत्येक लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या दूर करत त्यांना नियमानुसार हक्काचे घरकुल मिळवून दिले. हजारो कुटुंबाच्या घरकुलाच्या स्वप्नाला आकार देण्यात सुहास भाऊंचे मोठे योगदान राहिले आहे. या कुटुंबाच्या चेहऱ्यावरील समाधान हीच माझ्या सेवेची पोचपावती आहे, अशी नम्र भावना सुहास भाऊ व्यक्त करतात. याशिवाय फुलंब्री शहराला योग्य पाणीपुरवठा व्हावा यासाठीही त्यांनी सुरुवातीपासूनच प्रयत्न केले आहेत. शहरातील प्रत्येक भागात नियमित चांगल्या दाबाने शुद्ध पाणी मिळावं यासाठी पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे अंमलात आणण्याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. आज शहरातील प्रत्येक भागात आरोचे शुद्ध पाणी जलवाहिनीद्वारे थेट घरात पोहोचत आहे. शहरात भविष्यातही पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठीही त्यांनी तब्बल 48 कोटींची आणखी एक पाणीपुरवठा योजना मंजूर करून काम सुरू केलं आहे. या योजनेचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर तब्बल 4थ्या मजल्यापर्यंत चांगल्या दाबाने पाणी मिळण्याची सोय होणार आहे, ज्यामुळे प्रत्येक घराचा आणि परिसराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. जनसेवेचे हे व्रत असेच सुरू राहण्यासाठी सुहास भाऊंना आता पुन्हा एकदा आपले मतरूपी आशीर्वाद हवे आहेत. म्हणूनच येत्या नगरपंचायत निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षाच्या कमळ या निशाणी समोरील बटण दाबून सुहास भाऊंसह त्यांच्या नेतृत्वातील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, हीच या निमित्ताने नम्र विनंती.